राधिका, आज अथर्व जाम खुशीत दिसतोय. आत्ताच नानांकडे जाऊन आले. नाना मातीचा किल्ला बनवायला शिकवतायत दोघांना. आई भाजी राहू दे ना, मी चिरते, राहू दे. नको बकुळा मावशी, मी करते. नको कशाला? बकुळा मावशी हे घे. अगं अगं रेवती, अगं खरंच करते ना मी. हे बघ, तू इथे अशी एकटी बसून ना तोच विचार करत राहशील. त्यापेक्षा आपणही जाऊया नानांकडे. चल. नाही, मला थांबू दे इथेच. ताई चहा करू का? आलं घालून एकदम कडक करते बघ. नाही, मला नको. काय झालं? गुरुनाथचा फोन आला होता का? आला का परत तो? ताई आता जर परत आले ना तर धुण्याच्या काठीनं बदलून काढा चांगलं. घाबरू नका बिलकुल. निर्लज्ज आहे हा. एवढं होऊनही घरी परत यायला लाज कशी नाही वाटली त्याला? काल एवढं सगळं होऊन सुद्धा यांना यांची बाजू मांडायचीच होती. माझं तर डोकंच तापलं होतं. मी यांना बोलणारच होते, तेवढ्यात अथर्व आला. काल बिचारा आजारी होता, सारखा बाबा बाबा करत होता. यांना बघितलं आणि त्यांच्याकडे गेला. खूप खुश होता तो, म्हणून मी काही बोलले नाही. हे नक्की या गोष्टीचा फायदा घेणार. असंच होतं. मुलांपुढे ना काही चालतच नाही आपलं. पण तू त्याला घरातून निघून जायला सांगा. अगं रेवती, असं कसं सांगणार? या घरावर यांचा निम्मा हक्क आहे. कायद्याप्रमाणे मी यांना घरातनं बाहेर नाही काढू शकत. जाऊ दे. हे बघ राधिका, आता ह्या पुढे ना फक्त स्वतःवर लक्ष द्यायचंय, स्वतःच्या कामावर लक्ष द्यायचंय. आणि एवढं यशस्वी व्हायचंय ना की कोणापुढेही लाचार व्हावं लागणार नाही आणि त्या गुरुनाथ सोबत राहावं लागणार नाही. ताई समज ठीक होईल व, काळजी नका करू. हळूहळू समज ठीक होईल. चला, मला दुकानात निघायला हवं. मी हे आवरते आणि निघते आता. जावा तुम्ही विणघोर, मी आवडते समज. जावा जावा, काळजी नका करू. जातो. शन्या थांब. शन्या, मी काय वेडी म्हणून तुला थांबवून राहिले का? राधिका प्लीज, नो व्हायलन्स. इथे काही तुला मारायला नाही आले मी. आणि मला तुझा जाबही नाही विचारायचा. पण काल पाहिलंच ना काय झालं ते. यांना जेव्हा उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा तुझ्यावरती ढकलून नामा निराळे झाले. प्लीज मला जाऊ दे. काऊन? काऊन? ऐकवत नाही तुला? सहन नाही होऊन राहिलं? हे बघ शन्या, तू चांगल्या घरची मुलगी आहेस. कुठून ही अवदसा सुचली तुला? हा, राधिका प्लीज जाऊ. नाही, तुला हे सगळं ऐकून घ्यावं लागेल शन्या. तू यांच्या पाठी लागली पैशासाठी ना? काय मिळालं तुला? काय मिळालं? पैसा मिळाला? हा, मिळाला पैसा? कसाच मिळाली? काल हे तर तुझ्या बाजूने उभे राहिले नाही. सगळं खापर तुझ्या माती फोडून मोकळे झाले ना. आणि काय ग, तू मला मूर्ख बावळट म्हणत होतीस, पण तू तर शहाणी होतीस ना. मग तुला नाही समजले? हे नाही कळले? प्लीज लीव मी. नाही, आता तरी डोळे उघड शन्या. यातून बाहेर पड. माणूस किचन हाताने हे सगळं सांगून राहिले तू. हे बघ, वाट निसरडी. किती चाललीस ना तरी निसटून पडशील. स्वत्व स्वाभिमान काही शिल्लक राहणार नाही तुझं.
अर्थात मी हे तुला सांगण्याचा प्रयत्न केला, तुला वागायचं तेच तू वागणार आहेस. पण लक्षात घे, यांनी नातं तोडलं माझ्या बरोबर, विश्वासघात केला, तसाच तुझाही करते. कळलं? जाऊ मी? निघ. या शन्याला किती समजवलं तरी शहाणपणा येणार नाही. जाऊ दे, मला काय करायचं. मला माझ्या आयुष्याकडे लक्ष द्यायला हवं. पण शन्यासारख्या वाकड्या मार्गावर जाणाऱ्या प्रत्येक मुलींनी एकदा तरी स्वतःचा विचार करायला हवाच ना. देवा, या शन्याला सद्बुद्धी दे बाबा. सो आपण राधिका मॅमला एक कॉल करायचा आहे का? आता नाही, नको, आता नको. आपण त्यांना पर्सनली भेटूया. नाही नको. आता त्यांना भेटून बोलून काय होणार आहे? तेव्हा मला असं वाटतं की आता आपल्यापैकी कुणीच त्यांना भेटून डिस्टर्ब करण्यात काहीच अर्थ नाहीये. पानलकर सर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मलाही असंच वाटतंय. जेनी, चौधरी कंपनी आहे, त्यांची डिटेल्स पाठव ना मला. आणि श्रेयस, आपले क्लायंट आहेत अग्रवाल, त्यांना प्लीज आजच भेटून ये. इनफॅक्ट आताच. हो सर, यांच्याकडनं डिटेल्स घेतो आणि लगेच निघतो. येस. वाह, क्या बात है. ऑफिसचा बॉस आलाय तरी कुणाला लक्ष द्यावं वाटत नाही. नाही, कुणाला साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. क्या बात. रघु, देखल्या तेव्हा दंडवत करायला आलायस? नाही आले, तुझ्याही बऱ्याच तक्रारी कानावर आल्यात माझ्या. एक एक करून सगळ्यांचा समाचार घेणार आहे मी. कळलं ना? आतापासून 5 मिनिटाच्या आत माझ्या केबिन मध्ये चहा आला पाहिजे, गरमागरम. कळलं? चल निघ.